सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथे शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी कासारवाडी गट क्रमांक 22 येथून अनधिकृतरित्या शेकडो ब्रास मुरुम चोरी झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। तक्रारदारांनी ही तक्रार एसएन न्यूजकडे केली असता दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी निफाडच्या प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी प्रशासनाला त्वरित कारवाईचे निर्देश दिले आहेत। या प्रकरणी महसूल मंडळ अधिकारी गोंदे उदय मेहर यांनी कासारवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुरुम साठा तपासणी करण्यात आलेल्या ठिकाणी पंचनामा केला आहे। त्यात ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे। स्थानिक ग्रामपंचायत व महसूल मंडळ अधिकारी यांनी मिळून ही कारवाई केली असून संबंधित ठेकेदार वेगळा व कंत्राटदार वेगळा असा प्रकार देखील उघड झाले असून यावेळी कंत्राटदार यांच्याशी संपर्क केला असता सर्व परवानग्या आमच्याकडे आहे, या घटनेत काहीतरी चुकीची माहिती दिली असल्याचा आवडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कालच्या आपल्या बातमीपत्राचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय प्रांत साहेबांनी जे आदेश दिले होते तहसील विभागाच्या माध्यमातून आज सदर ठिकाणी स्थळ पाहणी झालेली आहे, पंचनामाही झालेला आहे। तर त्या स्थळ पाहणीनंतर पंचनाम्यानंतर आपण या ठिकाणी ठेकेदार आलेले आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काय सांगाल नक्की काय प्रकार आहे? सदरून हे काम शासकीय निधीतून कासारवाडी येथे सभामंडप बांधणे असे काम असून या कामाची सदरून वर्क ऑर्डर झालेली आहेत। शासकीय कपाती रॉयल्टी असेल, मुरुम असेल, रॉयल्टीच्या संदर्भात मुरुम दगड काय जे असेल त्याची शासकीय कपात ऑलरेडी आमच्या इस्टिमेटमधून आमच्या पकडलेलीच असते। त्या कारणाने ग्रामपंचायत असेल किंवा खाली प्रशासनास सुचवण्यास थोडासा विलंब झाला असेल म्हणून हा काय प्रकार घडला आहे। हा काही इतका मोठा काही प्रकार नाही आहे। ॲक्च्युली हे शासकीय काम असल्यामुळे याच्यात दर कपात होतच असते, हे प्रत्येक ठिकाणी असते, म्हणून हे काही इतकं मोठं प्रकरण काही नाही आहे। यानंतर पुढील काही ज्या कारवाई होणार आहेत किंवा पंचनाम्यानंतर ज्या काही गोष्टी होणार आहेत त्याला सदर कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते सामोरं जाण्यासाठी सज्ज आहेत। तक्रारीनुसार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि महसूल मंडळ अधिकारी या चोरीकडे गंभीररित्या पाहावे आणि अशी घटना पुन्हा घडू नये या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत। त्यांनी चौकशी करून आरोपीविरुद्ध आवश्यक कायदेशीर कार्यवाही, चोरी झालेल्या गौण खनिजांबाबत पोलिसात रीतसर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे। एसएन न्यूजसाठी संतोष शिरसाट। एसएन न्यूजची दखल घेत प्रांताधिकारी साहेबांनी आदेश जारी केले आणि या ठिकाणी आज स्थळ पाहणी करण्यासाठी मंडळाधिकाऱ्यांना पाठवलं होतं। मंडळाधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली, परंतु स्थळ पाहणी करत असताना ज्या ठिकाणी स्टॉक पडलेला आहे त्या ठिकाणची स्थळ पाहणी त्यांनी केली आणि पंचनामा किंवा स्थळ पाहणीचा रिपोर्ट त्यांनी लिहून घेतलेला आहे। त्यानंतर त्यांना ज्या जागी खनन झालेलं आहे, ज्या जागी मुरुम काढला गेलेला आहे त्या जागी त्यांना स्थळ पाहणी करणं आवश्यक होतं, गरजेचं होतं। त्या ठिकाणची त्यांनी स्थळ पाहणी न करताच अहवाल सादर केलेला आहे। याची दखल या बातमीपत्राच्या माध्यमातून घेतली जावी। तसेच साहेबांना अहवाल काय सादर केला आहे, तुमचं प्रतिक्रिया काय आहेत हे विचारल्यानंतर मंडळ अधिकारी साहेबांनी असं सांगितलं की प्रतिक्रिया आम्ही देत नाही, आमचे वरिष्ठ देतात, तहसीलदार साहेब तुम्हाला प्रतिक्रिया देतील, असंही त्यांनी बोललं गेलेलं आहे।